नमस्कार नमस्कार. चालू झालेत नाही ना कोणत्या बाजूला होते मागाशी. चला येऊ नका मी. शेतकरी एकजुटीचा अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा कांद्याला भाव. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. कोण म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. अरे कोण म्हणता देत नाही. अरे घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. कोण म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. विजय असो. विजय असो. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. कोण म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा विजय असो. सोडू नका. काय चाललेत बेटा आता? हे बघा थोडी वाढली नाही तर बाजार नाही. आता याची बीड झाली का करणार आहे? काय भाव झाली? 120 रुपये. आता तुमच्या माहिती करता केंद्राने 12 रुपये 35 पैशांनी कांदा घ्यायचं ठरवलेलं होतं. कोणाचा शेतकरी तर कांद्यावाले कोण आहे? इथं कांद्यावाला कोण आहे? हे कोणाचं आहे? शेतकरी पुढे या दादा. इथलं कोण आहे? शेतकरी कुठे आहे. इकडं आहे का कांद्यावाले का नाही? जोपर्यंत कांदा 20 रुपयाच्या पुढे खरेदी केला जात नाही तोपर्यंत शेतकरी या ठिकाणी लिलाव होऊन देणार नाही. आज 12 रुपये 35 पैशांनी कोणाचा कांदा घेतला नाही. रात्री केंद्राने एक पत्र काढलं. आलं असेल ना तुमच्याकडे? मीडियावाल्यांच्या पुढे आलेले का नाही कोणाचे? हा, टीव्हीला बातमी त्या ठिकाणी होती. आता पेपरला हेडिंग आहे ना आणि यांनी पत्रकारांकडे आहे का नाही? ते नाशिकपुरते ते नाशिक 15 रुपये. हा, 15 रुपये 80 पैशाचं होतं. 15 रुपये 80 पैशाचं कोणाच्या मोबाईल मध्ये आहे का? मला आता कोणी पाठवलं होतं. सरकारने असा दुधाभाव केला नाही पाहिजे ना. केलं तर तो जो निर्णय झाला 15 रुपये 80 पैशाचा, त्यांनी फक्त त्याच्यात उल्लेख हा नाशिकचा त्या ठिकाणी केलेला आहे आणि इकडचा कुठलाही त्या ठिकाणी केलेला नाही. आमचं म्हणणं एक आहे की 15 रुपये 80 पैशाचा जर निर्णय झालेला असेल, आम्हाला कोणत्याही शेतकऱ्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे. शेतकरी हा जो माल इथं आणतोय मार्केटमध्ये, एक तर त्याचा भिजला किंवा त्याला काही ना काहीतरी अडचणी म्हणून त्याने तो कांदा मार्केटमध्ये आणला. ज्याच्याकडे ठेवण्याची क्षमता आहे त्याने तो वाखारीमध्ये त्या ठिकाणी ठेवलेला आहे. ज्याचा भिजतोय आणि अडचणी त्यांनीच. आणि म्हणून आमची विनंती राहील की जर कांद्याला भाव असेल तर आडतदाराला देखील त्याचे 2 रुपये मिळतात, मार्केटला शेष मिळतो आणि शेतकऱ्याला मिळतं. आजचे जर तुम्हाला लिलाव करायचे असतील तर ते 15 रुपये 80 पैशाच्या पुढंच त्या ठिकाणी झाले पाहिजेत, नाही तर एकही लिलाव आम्ही होऊन देणार नाही. कोण म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. पहा, ही ऑर्डर आहे कालची 25 तारखेची ऑर्डर आहे. मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन म्हणजे सार्वजनिक अन्न पुरवठा विभागाचं हे जे पत्रक आहे त्याच्यामध्ये मिनिमम ॲस्युर्ड प्रोक्युरमेंट प्राईस MAPP म्हणतो ज्याला, तर ती 2026 झाली. नाशिक जिल्ह्याकरता 26 पासून आजपासून ती लागू केलेली आणि ती 15 रुपये 1580 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हे गेले. मग तुम्ही एका जिल्ह्याला त्या ठिकाणी देतात. पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला काय कांदा उत्पादक नाही का? जर तुम्हाला जर नापेड मार्फत खरेदी करायची असेल किंवा हमी भाव द्यायचा असेल तर तो सगळ्यात सर्रास पाहिजे. आमची मागणी ही किमान 20 रुपयात मिळाली पाहिजे. आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे.
आम्ही सत्ताधारी आमदार खासदार मंत्री यांना फिरू देणार नाही, त्यांच्या पुढे आंदोलन करणार. आणि आज कुठल्याही परिस्थितीमध्ये कांद्याचे लिलाव जर तुम्हाला व्यापाऱ्यांना करायचे असतील तर 15 रुपये 80 पैशाच्या पुढेच बोली त्या ठिकाणी लावायची, नाही तर आम्ही लिलाव होऊन देणार नाही, आम्ही बंद पाडणार म्हणजे पाडणार. शेतकरी एकजुटीचा आता लिलाव काय भाव झाले? कांदे आज 10 रुपयापासून 14 रुपयापर्यंत. मग तुम्ही आता यांचं हा जो कांदा झाला याचं सांगा ना, आता हे चांगला एवढा कांदा आहे, एवढा चांगला कांदा आहे, सुपर कांदा आहे. कोण आहे कांद्यावाला? अरे कांद्यावाला कुठे आहे? शेतकरी आले का नाही आले? कांदावाला कोण आहे? शेतकरी कुठे आहे? वकलावाला. कोणा तुमचा आहे? हे 12 रुपये म्हणले तुम्ही. म्हणजे एवढा सुपर कांदा आहे. आपल्याकडे ती सोय झाली पाहिजे ना, पेटता खरेदीदार इकडे किंवा त्यांच्या संस्थेतील कोणीच माणूस नाही. आता ते सरकारने केलं पाहिजे ना, ते हा. ती सरकारची जबाबदारी आहे. ती सरकार तिकडे एक इथं काही बाजार देते, पत्रकार आहे, इकडे त्यांनी असं त्यांच्या मार्फत तो संदेश पोहोचवला आडतदार पाहिजे. तुम्ही आहे फक्त का? तुम्ही आहे? परमेश्वर दिली पुढे ये. मग आता आडत बंद म्हणजे आता लिलाव बंद हा. आणि बंद केले. तुमचं काय म्हणणं आहे? कांद्याला भाव वाढलेला नाही, पाहिजे. वाढले व्यापाऱ्यांचं पाहिजे काय ना. म्हणणं आहे वसंतराव तुमचं? वाढले पाहिजे. वाढलं तर तुमचं भलं आहे त्याच्यात. 150 ते 200 रुपये क्विंटल खर्चच येतोय कांद्याला नुसता. बरोबर ना. हा. व्यापारी असतो आम्ही शेतकरी आहेत ना. तुम्ही सांगा ना, याच्यात काय परवडणार आहे शेतकऱ्याला? भांडवल तरी मग आता तुम्ही लिलाव हे सगळे केले चालू ठेवणार का बंद ठेवणार? नाही, आता बंद व्हायला. लिलाव करणार नाही. 24-27 रुपयाला आपण यांचा आता जोड ही पिशवी 9 रुपयाची 22 रुपयाला झाली आता. अगेन्स्ट नाहीत ना. इथं बीटला कांदे कोणा भरायचे? हातवर करा बरं. मग तुम्ही काय बोलत नाही? काय काय तुम्हाला तुमचं इकडे काय पुढे या. इकडे काय तुम्ही पुढे त्यांचे बीटला आहेत. शेतकऱ्याचे देणार ते. हे बघ. गेली काही दिवसापासून कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी लिलाव बंद पाडलेले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम आहेत. तुम्ही सत्तर कांद्याचे लिलाव बंद पाडलेले आहेत, शेतकरी आक्रमक झाले. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.